पनीरची कोणतीही भाजी करा, सगळेजण आवडीने खातात. आणि जर बाहेर कधी आपण जेवायला जरी गेलो तर व्हेज भाज्यांमध्ये हमखास पनीरची एखादी तरी डिश आपण ऑर्डर करतोच. तर आज पनीरची आपण एकदम सोप्या पद्धतीची इथे रेसिपी केलेली आहे. काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे जी भाजी आहे ना एकदम चवदार अशी बनेल. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. चव तर छानच येते, त्याचबरोबर भाजी पटपट कशी होईल हे देखील आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे. ती मीडियम साईजचे कांदे असे पातळ उभे असे कापून घेतलेले आहे. कढईमध्ये 2 चमचे तेलावर आपल्याला आता हे परतून घ्यायचे आहेत. तर इथे कांदा परतून घेताना तो जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू असा हा परतून घ्यायचा आहे. जसा जसा कांदा हा मऊ व्हायला लागलेला आहे, पूर्ण जे कापून घेतलेल्या स्लाईस आहेत ना त्या अशा सेपरेट झालेल्या आहे. इथे पाहू शकता 3 ते 4 मिनटानंतर कांद्याला हलकासा असा हा सोनेरी कलर यायला लागलेला आहे आणि कांद्याची जी क्वांटिटी होती ना ती देखील कमी झालेली दिसत आहे. इथे पाहू शकता कांद्याला इथे सोनेरी कलर यायला लागला की आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे. 1 इंच आल्याचा तुकडा असे कापून टाकलेला आहे, तो देखील या कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर कांद्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो, म्हणून कांदा सगळ्यात आधी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूण या क्रमाने आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. कांदा जो आहे ना अजून मऊ झालेला आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर सगळ्यात छोटी घालायची आहे टोमॅटो. तर इथे 1.5 टोमॅटो घातलेला आहे मी मीडियम साईजचा, तो देखील आता मऊ होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो बरोबर मी इथे भिजवलेले 8 ते 10 काजू टाकलेले आहेत. काजू टाकणं टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण काजूमुळे ना एक चवीमध्ये नक्कीच फरक पडतो. टोमॅटो एकदम इथे मऊ झालेले दिसत आहे. तर सगळ्यात छोटी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आपण बऱ्याचदा पानच घालत असतो, पण इथे पानांबरोबर देठ असलेली कोथिंबीर टाका, चव चांगली येते. आता हा मसाला जो आहे ना एकदम छान असा आपला तयार झालेला आहे. इथे पाहू शकता एकदम छान असं सगळं हे तयार झालेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटताना याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि आणखी एक साहित्य याच्यामध्ये वाटताना वापरणार आहोत, त्यामुळे ग्रेव्ही जी आहे ना एकदम घट्टसर अशी येते आणि सगळी मिळून येते. तर आपण यासाठी वापरणार आहोत पनीरचे काही 2 पीस टाकणार आहोत, त्याच्यामुळे ग्रेव्हीचं टेक्स्चर जे आहे ना एकदम छान आणि मिळून आलेलं दिसतं. इथे पाहू शकता थंड झाल्याच्या नंतर मसाला आपला वाटून घेतलेला आहे. त्याचबरोबर भाजीसाठी लागणारं पनीर आपण कापून घेतलेलं आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये, पाहिजे त्या साईजमध्ये आपण पनीरचे हे पीस कापून घेऊ शकता. तर इथे सगळी तयारी झालेली आहे. आता यानंतर ग्रेव्ही बनवायला घेऊया. तर कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. तेलाचं प्रमाण इथे थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आपल्याला हवं असेल तर थोडंसं कमी वापर करू शकता. तेलाबरोबर थोडासा तुपाचा वापर करायचा असेल, बटरचा वापर करायचा असेल तर तोही देखील करू शकता. गॅस इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि ग्रेव्ही आपल्याला चांगली तेल सेपरेट होतपर्यंत परतून घ्यायचे. खाली लागता कामा नये म्हणून मध्ये मध्ये ही मिक्स करत राहायचे. इथं तेल सुटायला लागल्यानंतर सुके मसाले टाक. पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. कलर छान येतो आणि ही कमी तिखट आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला टाकलेला आहे. आता सगळे मसाले हे मिक्स करून घ्यायचे आहे. जसं जसं मिक्स करत जाऊ तसा तसा या मसाल्याचा कलर जो आहे ना चेंज झालेला तुम्हाला दिसेल. इथे पाहू शकताय तर मस्त असा कलर इथे यायला लागलेला आहे. याच्यामध्ये पनीर आणि काजूची पेस्ट टाकलेली आहे, त्याच्यामुळे पटकन ग्रेव्ही खाली लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शक्यतो लो फ्लेमवर ठेवायचं आहे परतायला लागल्याच्या नंतर गॅस, आणि कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही. आता बऱ्यापैकी इथं ग्रेव्ही आपली परतून होत आलेली आहे, तेल सुटायला लागलेलं आहे. तर चवीपुरतं मीठ देखील आपण इथे घालून घ्यायचं आहे आणि सारखं हे मिक्स करत राहायचं आहे. आता गॅस लो फ्लेमवर ठेवून एक तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिट असे हे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता वरती असे हे तेल वरती सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर शक्यतो पाणी जे आहे ना गरम पाणी घालायचं आहे, त्यामुळे चवही चांगली राहते आणि वेळही वाचतो. आता इथं पाणी टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या ग्रेव्हीचा घट्टसरपणा आपल्याला पाहायचा आहे आणि त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीचा घट्टसरपणा राहील अशा पद्धतीत मी पाणी टाकलेलं आहे. आता उकळी येतपर्यंत आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर पनीर ॲड करायचं आहे. तर पनीरची भाजी म्हटलं की आपण बऱ्याचदा ते सेपरेट मसाले लावून फ्राय करून घेतो, तर मी तसं न करता फक्त हे कट करून घेतलेले आहे. फ्राय केल्यामुळे बऱ्याचदा काय होतं हे पीस जे आहे ना कडक होतात आणि आपल्याला ते कमी वेळ शिजवायचे असतात. त्याऐवजी आपण जर हे डायरेक्टली टाकले आणि थोडं जास्त वेळ शिजवून घेतले तरी चालेल. म्हणून उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला हे फ्राय न केलेले पीस याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यामुळे मसाल्यांची चव जी आहे ना आतपर्यंत चांगली अशी मुरली जाते. आता इथे पाहू शकताय चांगली अशी उकळी आलेली आहे, घट्टसरपणा इथे पाहू शकताय. आणि त्यानंतर आपण हे कट करून घेतलेलं पनीर याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सगळं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे.
आता हे मिक्स केल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी. तर कसुरी मेथीने चव छान येते आणि त्याचबरोबर मी थोडंसं इथं बटर टाकलेलं आहे. बटर टाकल्याने चव अजून मस्त अशी येते. इथं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं आहे. जर फ्राय केलेलं असेल ना तर पनीर टाकल्याच्या नंतर भाजी शक्यतो जास्त वेळ शिजवत नाही, नाहीतर ते पनीर जे असतं ना अजून कडक होतं. या पद्धतीने जर पनीर टाकलं तर ते थोडा वेळ जास्त जरी शिजवलं तरी हरकत नाही. इथं भाजीचा घट्टसरपणा शिजत आल्याच्या नंतर पाहू शकताय एकदम परफेक्ट असा व्हायला लागलेला आहे. अजून हे थंड होतपर्यंत थोडासा घट्टसरपणा याच्यामध्ये वाढेल. आता ही भाजी शिजत आहे, त्याबरोबर खाण्यासाठी बऱ्याचदा आपण रोटी बनवत असतो, पण मी इथं रोटी वगैरे न बनवता अशी ही पराठा बनवलेला आहे. पराठा म्हणजे काय, हे त्रिकोणी आकारामध्ये लाटून घेतलेली आहे 4 पुडाची जी चपाती असते ती, आणि बटर लावून मस्त अशी भाजून घ्यायची आहे. या पद्धतीने जर केली ना तुम्ही तर रोटी खाणं नक्कीच विसरून जा. आणि गव्हाचं आहे त्याच्यामुळे खायलाही काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याचदा मैद्याचे पदार्थ, मैद्याच्या रोटी खाऊन बऱ्याचदा पोटाचा प्रॉब्लेम होतो, डायजेशनचा प्रॉब्लेम होतो. त्याऐवजी अशी ही त्रिकोणी आकाराचा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आपलं जे चपातीसाठी पीठ भिजवून घेतो ना त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. मळताना थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, त्याच्यामुळे दिसायला छान दिसतं. आणि बटर लावून हे भाजून घेतलेलं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मळून घ्याल ना तेवढं हे छान असं होतात. आतमध्ये हे उघडल्याच्या नंतर मस्त असे लेयर दिसतात. आणि जी 4 पुडाची आपण चपाती करतो ना सेम त्या पद्धतीचा हा पराठा तयार होतो. आतमध्ये कुठलाही मसाला वगैरे काही नसतो, फक्त त्रिकोण आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे आणि खरपूस असा हा भाजून घ्यायचा आहे. छान चव येते. बटर लावून तर अजूनच खायला छान वाटेल. तर भाजी आपली तयार झालेली आहे. भाजीचा घट्टसरपणा पाहू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे. याच्यामध्ये जे पनीर आपण वाटून घातलेले आहे आणि काजू, तर त्याच्यामुळे भाजी एकदम मिळून आलेली दिसत आहे. ते पाहू शकता चवही छान आलेलीच आहे, त्याचबरोबर कलरही मस्त आहे. घरी या पद्धतीची भाजी करून पहा आणि हॉटेलची भाजी जी आहे ना ती नक्कीच खायचं विसरून जाल. मस्त असं गरम गरम पराठे आणि भाजी एकदा खाऊन पहा. रेसिपी जर आवडली असेल तर नवीन तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय.